व्हरायटी क्रिकेट, वाडा टेनिस, जयेश पाटील त्यांचे एंटायर्ड असोसिएशन कमिटी असेल आणि त्या कमिटीने जो निर्णय घेतला ना की पहिला राऊंड 4 ओव्हरचा कंपल्सरी वाडा क्रिकेट असोसिएशन वाडा तालुका अंतर्गत खेळामध्ये जो केला आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र पाहायला मिळाली की पहिल्या राऊंडला 5 ओव्हरचं नियोजन करणारं असोसिएशन कुठलं असेल महाराष्ट्रामध्ये तर वाडा क्रिकेट असोसिएशन. प्रति दिवसाला 10 संघ घेतले जातात, त्या 10 मधनं एक संघ क्वालिफाय होतो आणि आज एक गाव एक ओपन ग्रामीण ओपन धमाका आहे. एका बाजूला वाडा टेनिस ग्रामीण टीम एक गाव एक चिंचघर, दुसऱ्या बाजूला ग्रामीण टीम अकलोली एक गाव एक टीम. चिंचघर विरुद्ध अकलोली, मेघन पाटील चिंचघरचा गोलंदाज, जय पाटील अकलोलीचा बॅटर स्ट्राईकला तयार. कव्हर ड्राईव्हचा क्लास, खूप फॉर्म मध्ये चाललेला खेळाडू जय पाटील या सीझन मध्ये क्लास दाखवतोय. चौकार मेघन पाटीलवर ठोकलेला खणखणीत कव्हर ड्राईव्ह बाउंड्री. थँक्यू. मेघन पाटीलचा पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल शॉर्ट कव्हर झोन मध्ये फिल्डिंग चांगली, डायरेक्ट हिट झाली का नाही हा प्रश्न पडेल. संधी होती, 3 स्टंप दिसत होते, परंतु ज्या अनुषंगानं धावा वाचवण्याचीही या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आणि इथं जीवनदान मिळतंय. रनआउटची विकेट न मिळता अकलोली टीमला. स्कोर मात्र पाहिला पण स्कोर कार्डवर धावा 5. मेघन पाटील संघर्ष करतोय. खरं तरी स्पर्धा स्वतःची असेल. मेघन पाटीलच्या येणाऱ्या 4 बॉलची बेस्ट एफर्ट देईल का? चांगला बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी रिस्क घेत नाही योगी. जय पाटीलला स्ट्राईकवर आणतायत. अगदी बघितलं काल सुपर मॅच मात्र झाल्या या मैदानामध्ये. हाय स्कोरिंग मॅच चेस पहिलीच झाली. 90 धावा चेस होताना 91 धावा मात्र चेस झाल्या. शिवंजी अलमान या टीमनं केल्या. त्यानंतर बघितलं आपण तर रंगत खूप वाढत गेली. ऑन साइडला बॉल मिड विकेट डीप कडे आणि इथे मिड विकेटला झाले काय, फिल्डिंग झाली, बाउंड्री अडली. रनअप बघा योगी पाटील, योगेश पाटीलचा रनअप पहा. मला वाटतं यतीन 1 डाऊन करिता थांबलेले आहेत. योगेश पाटील बॅटिंग स्टँडवर आहेत. ओव्हरचे 2 बॉल बाकी राहत आहेत. मेघन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, गुड लेंथचा बॉल, थेट उजवीकेत विकेट कीपर प्रतीक पटेलच्या हातामध्ये. या हंगामात धनंजय स्पोर्ट चिंचघर मधून प्रतीक पटेलला खूप चांगलं खेळताना पाहिला. चिंचघर टीम मधून खेळतोय या सीझन मध्ये, फॉर्म मध्ये प्रतीक पटेल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. आणि इथे मेघन पाटीलचे शेवटचे अंतिम पहिल्या ओव्हरचे पॉवर प्लेचे दोन्ही बॉल त्यानं डॉट केलेत. सरासरी या ठिकाणी पाहिली आपण तर 9 या आकड्यावर गावदेवी अकलोली टीम. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीला धावा 9. IPL प्रमाणे या ठिकाणी बँजोची धून आपण पाहतायत. शिवकृपा वैतनेश्वर चषक मध्ये संदीप जाधव, भिवंडी ब्रँड बँजो कोंबडपाडा. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. पुलचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला बॉल जातोय सीमा रेषेकडे, सीमा पार, दमदार.
कल्पेशजी आमच्या समिती या ठिकाणी आहेत, सावली क्रिएशनचे टीम कॅप्टन. बघूया तयार. गोलंदाज बॉलिंग मार्कवर या ठिकाणी बघू शकता आपण रोशन लारा. 13 धावा आलेले आहेत. पहिल्या बॉलला चौकार कणकणीत मध्ये ठोकलाय. सामन्याची चुरस मात्र नक्कीच पाहायला मिळेल. जय पाटील या ठिकाणी बॅटिंग स्टँड्सवर. भिवंडी ग्रामीण अक्लोरी टीम ओपनिंग जोडी आहे. स्विच हिट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल यावेळेस हाताळण्याचा निर्णय रोशन पाटीलनं घेतला होता. जय पाटीलनं तोच बॉल या ठिकाणी हवेचा ओघ पाहताना स्विच हिट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. दुधारी तलवार कटी तो अपने तो सामने वाले की. इथे काहीच झालं नाही, बॉल डॉट गेलाय. गोलंदाज तयार रोशन पाटील. सॉफ्टहँडचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतो. कव्हर ड्राईव्हचा क्लास चौकार याला म्हणतात देखना फटका. वेलकम वेलकम ब्रदर्स ग्रुप. बघा या ठिकाणी ब्रदर्स ग्रुप आलेले आहेत. वन इनसाइड आउट कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहता. कॅच बॉल चांगला विकेट. यो ये कम ऑन. या ओके. मराठमोळ्या गीतांवर सुद्धा अफलातून लाजवाब धून वाजवली जाऊ शकते हे संदीप जाधव भिवंडी ब्रँड कोंबडपाडा बँजोने करून दाखवलेलं आहे. काय धून वाजवली आहे. मराठी चित्रपट सृष्टीवर सुद्धा त्यांची गीतं त्यांची धून अफलातून आहे. ब्रदर्स ग्रुप या स्पर्धेचा सिंहाचा वाटा उचलणारा ग्रुप म्हणजे ब्रदर्स ग्रुप आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काल नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा अशोक वन सिटी वाडा या ठिकाणी मात्र 1002 गाडी नंबर जीत पाटील यांनी मात्र अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला होता बक्षिसांचा. वॉट अ शॉट. चेंडू मात्र या ठिकाणी पाहते ऑन साईडला म्हणजे डेला शिवकृपा वैतनेश्वर मानाची टॉप 1 ची स्पर्धा वाडा टेनिसची आणि नाईटला बॉक्स क्रिकेटला सुद्धा ब्रदर्स ग्रुप वेळ देत आहेत. आणि यावेळेस पाहिलं आपण तर धाव मिळेल का, तर या ठिकाणी धाव मिळते. मॅच सुपर होणार आहे. मॅच टफ होणारच आहे कारण धावाही एका बाजूला येत आहेत तर एका बाजूला पाहिलं आपण चांगली बॉलिंगही पाहायला मिळते आणि नक्कीच याच गती धावसंख्या गेली तर या ठिकाणी 50 पर्यंतचा आकडा गाठू शकतायत अकलोलीकर. गती वाढली रणरेटी वाढेल. 19चा आकडा येतोय 2 ओव्हरला. रोशन पाटील खूप चांगली बॉलिंग करून दाखवली. अद्वर शेलार आमचे शिष्य आमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती पोहोचवत आहेत. काल नाईट टुर्नामेंट झाली होती बॉक्स क्रिकेट वाडा सिटी. 2 टुर्नामेंट होत्या त्यापैकी शास्त्रीनगरला ब्रदर्स ग्रुप या टीमनं द्वितीय पारितोषिक विजय झालेले आहेत. ब्रदर्स ग्रुप विनिंग टीमचं मी अभिनंदन करेन आपले की आपण खूप चांगली प्रगती गाठतायत क्रीडा क्षेत्रामध्ये. अबी बागोल वाडा तालुक्याचं समाजकारणाचं एक युवा नेतृत्व भविष्य यांच्या माध्यमातून
या स्पर्धेचे समालोचक म्हणून सुरेश पाटील यांच्याकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज ऑनलाईन त्यांनी पाठवले, त्यांचे धन्यवाद मी मानतोय. धन्यवाद. या बॉलवर काय घडतंय आणि इथे येतो चौकार की षटकार. रिव्ह्यू DRS. ओके, षटकार येतोय पंचांचा या ठिकाणी निर्णय. आणि इथे पाहिला आपण 6 धावा गावदेवी अकलोईच्या खात्यामध्ये पोहोचतायत. कडक 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 बँजो भिवंडी बजाव. 25 धावसंख्या फळकावर आहे 13 बॉल मध्ये. पहिल्याच बॉलवर मेघन पाटीलवर षटकार ठोकला योगेश पाटील. गावदेवी अकलोली, आई गावदेवी अकलोलीचा ब्रँड, भिवंडी टेनिसची शान, मेहर चषक गाजल होतं या बॅटरनं. चॅलेंजर मैदानचा बादशाह खेळतो या ठिकाणी, प्रेक्षकांच्या नजरेतील स्टार योगेश पाटील. डेड बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. मेघनला पहिल्या बॉलला मेघन पाटीलवर आलेला खणखणीत षटकार. आता मात्र त्याचे फॅन फॉलोअर्स वाढलेले आहेत. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू मैदानाकडे येते. आज एक गाव एक ग्रामीण ओपनची स्पर्धा, एक लज्जतदार ट्रॉफी म्हणजेच टॉप 1 क्लास वाडा टेनिसचा मानाचं या ठिकाणी स्पर्धेचं नाव म्हणजे शिवकृपा वैतरणेश्वर चषक. आणि इथे पाहिला आपण तर हवेमध्ये बॉल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. हे प्रभू हरिनाम, व्हॉट अ कॅच. प्रतीक पटेल या हंगामात फॉर्म मध्ये. तर एकंदरीत पाहिलं आपण तर या ठिकाणी विकेट काढलेली आहे. एकंदरीत बघितलं आपण तर यतीन पाटील विद्यमान उपसरपंच आहेत. पुल केले बॉलला, चेंडू निघाला थेट मिड विकेट कडे. पंचाचा इशारा, षटकार. थँक्यू. 3 बॉल 14 धावा असताना नाणेची स्पर्धा गाजवली होती. एक षटकार, एक चौकार. यतीन पाटीलच्या बॅटमधनं थोडक्यात ती मॅच हारली, परंतु इतिहास त्या ठिकाणी यांनी अबाधित ठेवला होता. जसे आले टायमिंग प्रॉपरनं मात्र शॉट खेळले होते आणि प्रेक्षकांच्या टाळ्या मन जिंकली होती. टायमिंगनं खेळणारा खेळाडू आहे यतीन पाटील. ऑन साइडला बॉल जरूर येतो. एक धाव कंप्लीट केली आहे षटकार बसल्यानंतर. 7 धावा आल्याबरोबरच 2 बॉल मध्ये 7 रन खेचलेले आहेत. रन रेट जो थांबला होता तो झपाट्यानं पुढे येतोय. 32 धावा. अगदी बघितलं आपण तर तिसऱ्या ओव्हरचे अजूनही 2 बॉल शिल्लक राहत आहेत. 2 षटकार मेघन पाटीलला बसलेले आहेत. या हंगामात मेघन पाटीलवर ज्या पद्धतीनं थोडं बॅड पॅच आहे चालू. अनेक सामने मेघन पाटीलने काढले, जिंकूनही दिले, परंतु सर्वाधिक जास्त सामने बघितलं आपण तर षटकार चौकार रन रेट जास्त खर्च करतायत. मयुरेशजी मनोरे यांचं आगमन झालेलं आहे. वाडा तालुक्यातील युवा नेतृत्व, भावी नगराध्यक्ष वाडा, माननीय मयुरेशजी मनोरे साहेब, वेलकम वेलकम. चायचं शॉप आहे आणि चायच्या शॉपवाल्यांनी या देशात, या जगात, या महाराष्ट्रात अनेक इतिहास केलेले आहेत.
त्यापैकी मयुरेशजी मनोरे वाडासाठी. हे पाहिलं आपण तर या ठिकाणी दिग्गज मान्यवरांची मांदियाळी वाडा तालुक्याची टॉप क्लास स्पर्धा म्हणजे गातेसकरांची शिवकृपा वैतनेश्वर चषक मॅच पाहतायत. चिंचगड विरुद्ध अकलोली, भिवंडी ग्रामीण विरुद्ध वाडा टेनिस ग्रामीण. 32 धावा या ठिकाणी पाहतायत. 2 गडी बाद झालेत. साई आणि यतीन पाटील खेळत आहेत आणि अकलोलीला बसतो तिसरा धक्का. परफेक्ट ब्लॉकवर यॉर्कर लेन पुलर लेन असंमिश्र बॉल या ठिकाणी. आणि या ठिकाणी पाहता आपण आज चिंचगडचे खेळाडू एक गाव एक ओपन करिता एकत्र खेळत आहेत. जेव्हा गावातील 2 संघ एकत्र होतात ना तेव्हा मात्र त्यांची ताकद वाढते. याचं नितांत उदाहरण एक गाव एक ओपनला उच्छेलीनं अकलोलीला हरवलं. अकलोलीला उच्छेली टीमने हरवलं आणि उच्छेलीला गोरे टीमने हरवलं. छत्रपती शिवाजी महाराजच्या नावान साहेब या महाराजांच्या नावाने टीम खेळते साहेब आपले अनिलजी खिलारे यांनी 3 टीमला एकत्र केलं. आज त्यांची पॉवर वाढली. मध्ये बॉल या ठिकाणी पाहतायत, प्रयत्न करतायत. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. अच्युत पाटील यो यो. निखिल बागुल वाडा क्रीडा असोसिएशन कमिटी मेंबर आणि स्टार कास्ट खेळाडू अभि बागुल या ठिकाणी लाईव्ह स्पर्धा पाहतायत. त्याचबरोबर पाहिलं आपण तर आगमन झालेलं आहे. बिगाभाई उमेशजी पष्टे, बिगा पष्टे यांचं आगमन होते. बिगाभाई वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. व्हॉट अ शॉट आणि जातो चेंडू. स्वागत झालं, स्वॅग से करो स्वागत बिगाभाई. मुख्यमंत्री मान्यवरांची मांदियाळी पाहता आपण या ठिकाणी संदीप पाटील, शैलेशजी पाटील पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संदीपजी पाटील, शैलेशजी पाटील वेलकम वेलकम, सुस्वागतम. शिवकृपा वैतनेश्वर ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. स्लोअर वनचा वापर अच्युत पाटीलने केलाय. फॉलो थ्रू मध्ये घेतलेला अप्रतिम अविस्मरणीय तो कॅच होता. या मैदानात एवढा बारीक कॅच आतापर्यंत कुठल्या गोलंदाज फास्टरनं फॉलो थ्रू मध्ये घेतलेला नाहीये. तर रेकॉर्ड अच्युत पाटील यांच्या नावावर. भावेश पवारनं घेतला होता कॅच मागच्या स्पर्धेमध्ये याच मैदानात, त्याची आठवण करून देताना या ठिकाणी पाहिलं आपण धावण्याचा प्रयत्न जरूर केला. एक धाव कंप्लीट. म्हणजे भावेश पवार याचं जे रेकॉर्ड होतं या खेळाडूचं सर भावेश पवार यांचं, त्यापेक्षाही हा कॅचचा हार्ड होता आणि त्यापेक्षाही अतिशय सुंदर होता. नेहमीच पाहतो ना भिवंडी ग्रामीण टेनिस आणि वाडा टेनिस जेव्हा मॅच होते ना, मग ते एक गाव एक असेल किंवा ओपन असेल, महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या नजरा असतात. भिवंडी टेनिस तर ब्रँड आहे, देशामध्ये नाव आहे.
वाडा टेनिस त्यांच्या पद्धतीनं मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं खेळतात. आत्ता व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पण भिवंडी ग्रामीण टेनिस सोबत वाडा टेनिस जेवढ्या मॅचेस खेळत राहतील ना तेवढं त्यांचं क्रिकेट इम्प्रूव्हमेंट होईल. वाडा टेनिसचे स्टार आता ISPL पर्यंत पोहोचत आहेत, जे भिवंडी टेनिसचे पोहोचत आहेत. म्हणजे ठाणे जिल्हा मोठा भाऊ आहे आणि पालघर जिल्हा त्यातीलच निर्माण झालेला छोटा भाऊ आहे. एकमेकांना सोबत घेऊन पुढे जात आहेत क्रीडा क्षेत्रात. मग कबड्डी असेल वा क्रिकेट. वाट शॉट चॉमी, लाजवाब षटकार. थँक्यू. अक्षय पांडव या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान या ओव्हर नंतर करणार आहे. यानंतर टॉस कडे जाणार आहोत. टीम नित्य साई गणेशपुरी आणि शैलेश 11 जव्हार नाही, अजून अर्धा तास आहे. टॉस केल्यानंतर तुम्हाला वेळ मिळेल. फुल अँड सक्सेसफुल. पंकज पाटीलच्या बॅट मध्ये शानदार षटकार. या यो या होडी बाबा. कडक. 52 धावसंख्या फळकावर आहे. 4 विकेट गेल्या असताना सुद्धा गावदेवी अकलोली टीम जो संघर्ष करतायत, खास करून पंकज पाटील चॉमी यांनी ठोकलेले लगातार 2 षटकार. पुन्हा सुस्थितीमध्ये स्कोर येतोय. करंट रन रेट 13चा आहे. अंतिम षटक, 5वं षटक, लास्ट ओव्हर हाताळण्याकरिता प्रसाद शेलार. अप्रतिम मात्र या ठिकाणी आक्रमकता दाखवताना बॅटर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोलंदाजावर षटकार चौकार बसलेले आहेत. अंतिम षटक प्रसाद या ठिकाणी बॉलिंग करताना पाहायला मिळतील. काल पाहिलं आपण SP बिलोशी संघाचा जो दबदबा वाडा तालुक्यामध्ये आहे, त्यांनी खूप चांगला खेळ पूर्ण दिवसभरामध्ये RP लायन्स विरुद्ध केला असेल. प्रत्येक मॅच मध्ये ते खेळले असतील. परंतु कालचा दिवस संघर्ष करताना अभिनय पाटील याची विकेट गेली आणि मॅच हारली. थोडंसं टीम त्या ठिकाणी पाहिलं आपण तर DKP, शिवकृपा, पावणीपाडा या टीमचं मी कौतुक करेन की ती टीम मागच्या सीझन मध्ये त्यांचा जो फॉर्म, या सीझनचा बॅड पॅच त्यांनी कमबॅक मिळवलाय. आणि नो बॉल, फ्री हिट, नेक्स्ट बॉलला संधी निर्माण झाली आहे. याचा फायदा या मॅच मध्ये अकलोलीला या फ्री हिट बॉलवर धावांचा खच किती येईल की डॉट बॉल काढण्यामध्ये प्रसाद शेलार प्रयत्न करतील का. मला वाटतं थोडेसे इंज्युर्ड होत आहेत. जय नांगरे बॉलिंग मार्क वर येत आहेत. खांद्याला दुखापत या ठिकाणी प्रसाद शेलार यांच्या झालेली आहे. इंजुरी हा खेळाचा भाग आहे मित्रांनो. तुम्हाला बॅड पॅचलाही सामोरं जावं लागतं आणि इंजुरीलाही सामोरं जावं लागतं. खेळाडूला सामने जिंकताना स्वतःचं या ठिकाणी बॅड पॅच निघेपर्यंत मानसिक संतुलन राखणं गरजेचं आहे. चिंचगरकरांनी मग अगदी धनंजय स्फोट असेल, शिवतेज असेल, हे चढ उतारातून मोठे संघ बनले, खेळाडू बनले. अगदी बघितला महेश नांगरे, गणेश नांगरे, विकी नांगरे, त्यानंतर जय नांगरे, विनीत नांगरे. एका कुटुंबातील या खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केलं.
जय नांगरेनं कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध केलं, पण गणेश नांगरे आज जरी मागच्या 7 वर्षापासून क्रिकेटपासून दूर असले तरी आजही लोक त्यांना विसरत नाहीयेत. अगदी जेव्हा कव्हर ड्राईव्ह चौकार जात आहेत, एक्स्ट्रा कव्हर डीप कडे जात आहेत, स्क्वेअर कट जात आहेत, तो गणेश नांगरे सारखा हा खेळतोय अशी चर्चा होते. ही किंमत आहे मित्रांनो या टेनिस क्रिकेटची. तुमचं नाव अबाधित राहतं. आउटस्विंग बॉल नक्कीच बघायला मिळतोय, पण यावर्षी बघितलं आपण वाडा तालुक्यातील मातबदार संघ अगदी आई गावदेवी पिंपळास आणि एस पी बिलोशी या टॉप 3 मधील 2 संघाला इथे पराभूत व्हावं लागलं. म्हणजेच वाडा टेनिस खूप चांगल्या पद्धतीने पुढे जात आहेत. आज ग्रामीण टेनिस पाहता भिवंडी आणि वाडा. व्हॉट अ शॉट आणि बॉल जातोय सीमा रेषेकडे. पंचांचा इशारा येतोय षटकार. कडे जर वळवलात तर नक्कीच अजून मजा येईल अशी प्रेक्षकांची या ठिकाणी आम्हाला विनंती येते. आणि इथे पाहिलं आपण तर वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांत धावेने धावफलक एका धावेने वाढून मात्र पोहोचतोय स्कोर कार्डवर. 60 रन. फायटिंग टोटल मोठा करण्याचा प्रयत्न यशस्वी. काय फटकाय. वा वा. थँक यू. ओके. या कडक. 66 स्कोर ऑन बोर्ड. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. रॉकेट षटकार ठोकले जातात. कालच्या क्वालिफायची मॅचची मला आठवण होते. डीकेबी पावनीपाडा बॅटर असे रॉकेट उडत होते लांब लांब 3-3 षटकार. आणि इथे त्याच पद्धतीने 2-2 षटकार. आर-पार षटकार अकलूलीकर चिंचगडवर ठोकताय. 67 धावा झालेल्या आहेत. अगदी बघितलं आपण तर चॉमी पंकजनं षटकार ठोकले. त्याच्या साथीला असलेले बॅटर स्वप्नील लाजवाब 6. देखणे फटके षटकाराचे. गगनचुंबी षटकार. पब्लिक खुश या बॅटरवर. दोन्ही बॅटरवर पंकज आणि स्वप्नील. वंडरफुल बॅटिंग मिडल ऑर्डर. वाईट बॉल एक्स्ट्रा रन. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 67. 67 धावा. 68. अवांतर धावेनं आकडा वाढतोय. 68चा धावसंख्येचा आकडा गाठलाय. बॉल शिल्लक राहत आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एक धाव जरूर मिळेल. पंकज पाटील यांना स्ट्राईकवर आणलं गेले स्वप्नील कडनं. दमदार बॅटिंग. स्वप्नीलनं सुद्धा 2 षटकार जे ठोकले ना अगदी रॉकेट षटकार. डीप लॉंग ऑन वरनं ज्या पद्धतीनं पाहायला मिळाले. पंकजाचे षटकार सुद्धा गगनचुंबी असतात. पब्लिक खुश करतात. या हंगामात फॉर्म मध्ये आहेत. अनेक स्पर्धा वाडा टेनिस मध्ये गाजवलेल्या आहेत पंकज पाटीलनं. ओ माय गॉड. सिक्सर मिड विकेट वरनं.
पंकज राऊत पाहतोय आपण. दमदार बॅटिंग, पैसा वसूल, पब्लिक खुश. फॉर्म मध्ये आहे हा बॅटर. जय नांगरे पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. वाईड बॉल. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. या स्पर्धेच्या निमित्तानं 76. सन्माननीय शैलेशजी सयाम साहेब जे इथे उपस्थित होत आहेत. शैलेश दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शैलेशभाई आपल्याला विनंती आहे, आपल्याला सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टीम गणेशपुरी इथे उपस्थित झाले. नित्यसाई गणेशपुरी आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टीम शैलेश 11 जव्हार आपलंही स्वागत आहे. वालिव संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धीरज झा वालिव एक्झाम अप्रतिम खेळ मला टेनिस मध्ये जरूर केलाय. वेलकम. 77 78 धावांचं लक्ष. 78 बजाव. या मुख्य मंचावर पाहुणे अतिशय खुश झालेले आहेत. ब्रदर ग्रुप या स्पर्धेचा सिंहाचा वाटा ब्रँड पार्टनर आहेत. मयूर पष्टे, जीत पाटील, त्यांचा संपूर्ण ब्रदर ग्रुप मित्र परिवार जिगरी खुश झालेले आहेत या ठिकाणी भिवंडी बँजोवर. त्याचबरोबर युवक कसा असावा, प्रत्येकाच्या मनात भरभरून असावा. लाखोंच्या जनसमुदायामध्ये ज्याचं नाव मनामध्ये कोरलेलं असावं आणि कोरलेलं नाव कधी पुसता येत नाही, हा डायलॉग मध्ये फेमस झालेला लातूर पॅटर्न. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वाडा सिटी सर्वात फेमस व्यक्तिमत्व तरुण या ठिकाणी मयुरेशजी मनोरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. वाडा बस स्टँडवर सर्वात उंच आणि देखणा बॅनर त्यांचा वाढच्या शुभेच्छा. 20 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे, 20 जानेवारी. मयुरजी मनोरे आपल्याला वाढदिवसाच्या समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सूरज पाटीलचा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील एंटायर टीमकडून शुभेच्छा असतील. वाडा तालुक्याची सर्वात मोठी ट्रॉफी शिवकृपा वैतरणेश्वर चषक 1,21,000 नितेश पाटील सागर बिल्डर आणि जगदीश पाटील यांच्याकडे तुम्हाला 20 जानेवारीच्या वाढदिवसाला शुभेच्छा ॲडव्हान्सली असतील. शैलेशजी सय्याम पॅकरशिप मध्ये एक मोठं नाव या महाराष्ट्रामध्ये आहेत. ओपन एकाव एक टीम, ओपन टीम मध्ये नेहमीच ओनर राहतात. त्यांची स्पर्धा ही नाईट टुर्नामेंट, डे टुर्नामेंट ते भरवतात. स्पेशल नाईट टुर्नामेंट त्यांची खूप चर्चेची विषय ब्रँड स्पर्धा म्हणजे शैलेशजी सय्याम. सर वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अक्षय पांडव यांच्या मनात त्यांनी जागा निर्माण केलेली आहे. शैलेशजी सय्याम साहेब वेलकम. प्रमोदजी घोलप यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं सहकार्य प्रमोदजी घोलपजी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय डॉक्टर घुगे इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनाही विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. त्यानंतर आमचे जवळचे मित्र आणि विद्यमान नगरसेवक दर्शन तामोरे इथे उपस्थित झालेत. दर्शन तामोरे आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. क्रिकेटमधनं डॉक्टर घुगे आणि दर्शन तामोरे
आपणाला मंडळाच्या आयोजन कमिटीची नम्र विनंती आहे की आपण विनंतीला मान देऊन मुख्य मंचावर यायचं आहे. डॉक्टर गुगे साहेब आणि दर्शनजी तामोरे, प्लीज वेलकम. अगदी सूरज पाटील, आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमधनं खूप सारे खेळाडू सध्या राजकीय क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. तसे योगेश पाटील आहेत जे माजी उपसरपंच आहेत, यतीन पाटील विद्यमान उपसरपंच आहेत आणि सध्या नुकताच नवनिर्वाचित नगरसेवक जव्हार दर्शन तामोरे ते इथे उपस्थित झाले. दर्शन, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नगरसेवक झाल्यानंतरची पहिली भेट आहे. बघा, नगरसेवक टेनिस क्रिकेट स्टार बनू शकता ते दाखवलेले जव्हारकरांनी. चेंडू ते सीमारेच्या बाद चिंचगरकरांचा ब्रँड सौकार. या कडक. संदीप जाधव, भिवंडी, कोंबडपाडा यांचा धून बँजोची छापच आहे. क्लास या ठिकाणी कव्हरायचा फटका, थोडक्यात मिस झाली बाउंड्री. यो जोश पाहायला मिळतोय. पूर्वीची धनंजय स्पोर्ट चिंगर, पूर्वीचं चिंगर एकत्र घेऊन जे क्रिकेट खेळायचे, म्हणजे मी ज्या पद्धतीनं अनेक स्पर्धा फिरलो वाडा टेनिसमध्ये, अनेक टीमला ओळखतो, अनेक टीमच्या बाईट झाल्या असतील. सर्वाधिक चषक ट्रॉफी ज्या आहेत आणि सांभाळलेल्या आहेत, ज्या मिळवलेल्या आहेत, ते चिंचगरनं. चिंचगर टीम एवढ्या चषक ट्रॉफीज कोणत्याही टीमकडे वाडा टेनिसमध्ये आतापर्यंत मी पाहिलेले नाहीयेत. आणि बॅड पॅच चालू आहे, परंतु ते नक्की कमबॅक करतील. तो दबदबा, तो दरा निर्माण करतील. पुल केलंय. पॉवर प्ले मध्ये विकेट मिळेल काय? नाही, कॅच सोडलाय. प्रयत्न अफाट चांगले होते फिल्डरचे, दूर राहिला क्षेत्ररक्षक. अगदी या ठिकाणी पाहिलं आपण तर मॅच भारीच आहे, कारण 78 धावांचा टार्गेट आहे. 5 ओव्हर आणि धावसंख्या फळकावर झालेली आहे ती 6. व्हॉट अ मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पुन्हा स्टेजवर जाणार आहोत. अक्षय पांडव त्या ठिकाणी स्वागत सन्मानाकडे असतील. या ओव्हरचे बॉल बाकी राहत आहेत ते चौथा बॉल. क्लायमॅटिक कंडिशन बघा अचानक बदलते, त्यामुळे खेळही बदलतोय. निर्धाव चेंडू. वातावरण जे आहे ना, त्यावर क्रिकेट अगदी अवलंबून असतं मित्रांनो. म्हणजे 30% क्लायमॅटिक कंडिशन, 70% तुमची मेहनत, त्यावर सुद्धा क्रिकेट असतं. हवा थांबलेली आहे. 78 धावांचं लक्ष समोर आहे. बघूया गोलंदाज या ठिकाणी माता तयार. दबदबा खुनाचा. अकलोली की चिंचगरकरांचा इथे पहिला अपेक्षा लक्ष बॉलवर येतोय. बॉलला फेल केलंय, थ्रो करतोय. एक धाव कंप्लीट. यश खूप चांगली बॉलिंग करतोय. यश ना, सॉरी अथर्वला यश आलंय चांगली बॉलिंग करण्यामध्ये. सातत्यानं यश मिळवले अथर्वनं. नाण्याची स्पर्धा गाजवली होती. अनेक फॅन त्यांनी तयार केले वाडा टेनिसमध्ये. गोलंदाज यशनं फक्त 7 धावा दिल्या आतापर्यंत 5 बॉल मध्ये. मिस्टर अथर्व पाटील. लारा 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 रोशन लारा षटकार. या थँक्यू बँड पथक थँक्यू. आपल्या मुख्य मंचावर आपल्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय शैलेजी सयाम साहेब, ज्यांचा सन्मान आणि सत्कार तो आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. जीत पाटील, आपल्याला विनंती, आपण
सन्माननीय शैलेशजी सयाम साहेब ज्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावर करावा. सन्माननीय सज्जनजी दुपारे साहेब आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. तदनंतर विद्यमान नगरसेवक जव्हार दर्शन तामोरे यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करतोय. मी विनंती करतोय सागर पाटील आपण विद्यमान सूरज पष्टे त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आणि सत्कार इथे करतोय. सूरज पष्टे यांना विनंती आहे आपण पुढे यावं. विद्यमान नगरसेवक जव्हार दर्शन तामोरे यांचा सन्मान आणि सत्कार तो या मुख्य मंचावर इथे केला जातोय. तदनंतर संदीप पाटील इथे उपस्थित आहेत त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावर केला जातोय. मी मयुरेश भोईर यांना विनंती करतो की आपण संदीप पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. सजन दुपारे आपल्याला विनंती आहे आपल्याला मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. संदीप पाटील यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. मयुरेशजी मनोरे आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने नितेश पाटील यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. बँड 1 मिनिट थांबायचं 1 मिनिट थांबायचं बँड मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार आपण तो इथे करतोय. मयुरेशजी मनोरे यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाते. वाडा शहरातील एक तरुण तडफदार उद्योजक समर्थ चाय शॉपचे प्रोप्रायटर मयुरेशजी मनोरे दिलातील राजा दिलो की धडकन वेलकम. शैलेशजी पाटील जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत. शैलेशजी पाटील आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मी जगदीश पाटील यांना विनंती करतो की शैलेश पाटील यांचा सन्मान आणि सत्कार तो आपण या मुख्य मंचावरनं करावा. शैलेश पाटील जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना सन्मानित करतोय. वॉट मॅच या ठिकाणी पाहताय. दमदार क्रिकेट. वाडा टेनिस भिवंडी टेनिस एक गाव एक टीम मधील संघर्ष आहे. चिंचगर अकलोली दोन्ही टीमची चर्चा. नाव खूप मोठं आहे. इतिहास मोठा आहे. आज इतिहास रचलाय कोणी या मॅच मध्ये तर प्रेक्षकांनी आज इतिहास रचलाय कोणी या ठिकाणी मित्र परिवार या ठिकाणी मुख्य मंचावर असलेल्या मान्यवरांनी. एक गाव एक ओपनला खूप पसंती. सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह वर. पुढचा बॉल गोलंदाज तयार. भोसले कव्हरचा क्लास फटका. चिंद्रच्या बॅटर या ठिकाणी पाहता आपण. मेघन पाटील संघर्ष करताय. प्रसाद शेलार याच मैदानात ज्यानं ऍज अ रो ऍज अ स्विफ्ट 5-5 षटकार लगातार अगदी बघितलं आपण. मागच्या 2 वर्षापूर्वीचा जे खेळ हदरवून टाकणारी बॅटिंग या खेळाडूची राहिली. प्रसाद शेलार पुन्हा क्लास कव्हर ड्राईव्ह. चेंडू थांबणार नाहीये. बॉल जातोय सरळ चौकार.
तर 57 धावांची गरज आहे. 51. आणि या ठिकाणी पाहिलं आपण तर व्हॉट अ शॉट डीप लॉंग ऑफला चौकार. संतोषजी ठाकरे वेलकम स्टेजवर या. या या हे या कडक स्कोर या ठिकाणी होतोय किती. मॅच या ठिकाणी मानी बनेल कशी. प्रत्येक बॉलला संघर्ष मोठा. 25 धावा 2 ओव्हरला झालेले आहेत. आणि आता 3 ओव्हरला विजयासाठी धावांचं लक्ष बाकी राहत आहे. 18 बॉल 53 धावा. 57 धावा हवे होतं. चौकार ठोकलाय अंतिम बॉलवर आणि त्यामुळे आता 18 बॉल 53 धावा. व्हॉट अ मॅच. आव्हान तर मोठं आहे. प्रति ओव्हरला 2 षटकार 1 चौकार ठोकायचा आहे. सिंगल डबल धावसंख्या सुद्धा सोडायची नाही तर घ्यायची आहे. थोडीच तोड मॅच आहे. मधल्या फळीनं जी धावसंख्या केली होती पंकज राऊत आणि स्वप्नील पाटील या जोडीनं ठोकलेले ते 5 षटकार. त्यावर हे समीकरण 78 धावांवर पोहोचलं. त्यानंतर यतीन पाटील यांनी एक ठोकलेला चौकार षटकार. तेव्हा 78 धावांचं टार्गेट झालंय. आता 18 बॉल 53 चिंचगरला हवे आहेत. अकलोली विरुद्ध चिंचगर. चिंचगर टीम पाठलाग करताना कुठल्या तरी क्षेत्रात 20-25 धावा 1 ओव्हरला आल्या तर मॅच फाईटला खूप भारी होईल. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कॅच ड्रॉप झालीये. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा येत आहेत. 2च्या बढतीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. पाहताय आपण 27 धावा. थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंदचे सागर बनताय. ये तो क्रिकेट आहे. गोलंदाज तयार. 5 बॉल शिल्लक राहत आहेत. 2 षटकार जोपर्यंत या ओव्हरला बसणार नाहीत तोपर्यंत मॅच ऑन. रन रेटची फाईट टक्कर तेवढीशी पॉवर होणार नाही. बॉलरची स्वतः परीक्षा आहे. 5 बॉल मध्ये संघर्ष आहे. बॅटरला 2 षटकार ठोकायचे किमान. मेघन पाटीलनं बॉलला उचलून दिलं. या ठिकाणी पुलचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. खराब फिल्डिंग पंकज राऊतनं केली. बॅकअप मिळालाय भोसलेकडनं आणि स्कोर वाढतोय. स्कोर कार्डवर पाहता आपण या ठिकाणी ऑनलाईन 29. मेघन 12 धावांवर खेळतोय 8 बॉल मध्ये. तर प्रसाद खेळतोय 3 बॉल मध्ये 9 धावा. म्हणजेच या पार्टनरशिपला खूप महत्व राहील. इथून पुढे जर हे 25-30 धावांची पार्टनरशिप करू शकतील कमी बॉल्स मध्ये मेघन आणि प्रसाद शेलार तरी मॅच थोडीच तर उत्तर म्हणावी लागेल. जर बनवल्या 20-25 धावा इथून पुढे येणाऱ्या 8-9 बॉल मध्ये या ओव्हरचे अजूनही बॉल शिल्लक राहत आहेत. पोल केले बॉलला बाउंड्रीच्या दिशेनं. सेंडू सीमारेच्या बाहेर. षटकार मेघन पाटील. बॉलला रीड करणारा बॅटर मेघन पाटीलची ओळख आहे आणि त्याच्या समोर या ठिकाणी ज्युनियर गोलंदाज आहेत मिस्टर अथर्व पाटील. आणि 2 खेळाडूंमध्ये संघर्ष आहे. गुडलेनचा प्रयत्न जरूर केलाय आणि तो प्रयत्न या ठिकाणी समोर बॉल पडण्यामध्ये आलाय. मेघनने संधीचा फायदा घेतला. या पुढचा टॉस मॅच असे लक्ष पांडव आपल्यापर्यंत पोहोचवतील. व्हॉट अ शॉट आणि इथे बॉल. ओ माय गॉड
काय एफर्ट लावले फिल्डिंगला. चौकार. शैलेश 11, जव्हार. नित्य साई या टॉस साठी गणेशपुरी. यो एक कमान. या बँजोनी जी मजा आणलेली ना मॅच मध्ये असा रस भरलेला आहे. निखिल बागुल हे फिदा झालेले आहेत बँजो पार्टीवर, भिवंडी बँजो पार्टीवर. नित्यसाई गणेशपुरी कॅप्टन आपण यायचं आहे. संपर्क करा आयोजकांशी. गुडलेनचा बॉल या ठिकाणी मात्र उचली घेत विकेट किपर माझा थोडा मिस झाला, परंतु इथे धाव मिळत नाही. मेघन पाटीलला थांबवलं, अथर्व पाटीलने कमबॅक केलंय. यतीन पाटीलने ज्या पद्धतीने मात्र कानमंत्र दिला त्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळालंय. हा बॉल डॉट येतोय. 5 बॉल संपले या ओव्हरचे. 5 बॉल मध्ये धावा आलेल्या, एक षटकार, एक चौकार, 2-2 धावा. अगदी बघितलं 14 धावा तर आलेल्या आहेत. या बॉलवर जर षटकार आला, या बॉलवर जर षटकार आला तर रन रेट चांगला येऊ शकेल. 14 तर घेतलेले आहेत. हा बॉल डॉट करावाच लागला अथर्व पाटीलला, कारण पुढच्या 12 बॉल मध्ये जर दबाव द्यायचा असेल, या बॉलला जर षटकार आला तर रन रेट थोडंसं कमी होईल. सॅटिस्फॅक्शनली मॅच फाईट राहील. कव्हर फटका आणि ते एक धाव कंप्लीट. बाउंड्रीच्या दिशेने फील्ड. दुसऱ्याचा प्रयत्न. मेघन पाटीलचा जोरदार रनअप आणि योगी या ठिकाणी मात्र थ्रो कलेक्ट करायला गेले, पण थ्रो खूप स्लो आला. 2 धावा आलेल्या आहेत. मॅच खूप भारी होईल, कारण 16 धावा या ओव्हरला अथर्व पाटील, ज्याच्यावर खूप मोठी मदार होती, परंतु जास्त मदार टिकली नाहीये. 10 पर्यंत धावसंख्या 8 पर्यंत थांबवायची होती आणि मेन बॉलरवर 16 धावा आल्या. आणि धावसंख्येचा चढता क्रम बघताना 41, 18 बॉल. खूप चांगली बॅटिंग करतायत, कमी नाहीये, दमदार आहे. अकलोली प्रमाणे टक्कम ठोक बॅटिंग केली आहे चिंचगडकरांनी सुद्धा. 1 विकेट गेलीये आणि 18 बॉल मध्ये 41 बनवल्या. विजयासाठी 12 बॉल, 12 चेंडू आणि या ठिकाणी पाहू शकता आपण 37. अक्षय पांडव सूचना देत आहेत, सूचनेचं पालन करा. पाण्याची बॉटल पाठवा. नियोजनबद्ध स्पर्धा आहे. तिकडे माईक शेड्यूल आहे ना, तुम्ही एक अनाऊन्स करू शकता पाणी वगैरे लागले तर. टॉस करून घ्या आजवर. चला या टॉसला मुजीब या ठिकाणी आलेत. मुजीब आपल्या या वाडा तालुक्यामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्याकरिता आमच्या समोर जॉईन होत आहे टॉस बॉक्स मध्ये. मुजीब वेलकम. नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूने असतील मयुरेश पाटील आणि दुसऱ्या बाजूने मुजीब फराज. या 2 कॅप्टन्स मध्ये या ठिकाणी टॉस केली जाईल. नित्यसाई गणेशपुरी आणि दुसऱ्या बाजूने जव्हार. कॉलिंग असेल गणेशपुरी. काटाचा कॉल दिलाय, यस डेफिनेटली टॉस जिंकलाय. काय निर्णय स्वीकारला? क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय, जास्त वेळ घेणार नाही. संपूर्ण संघ आम्हाला इन ऍक्शन बघायला मिळेल का? हो, संपूर्ण संघ आहे आमचा. बस स्टॉपला कसेल. मुजीब सातत्याने जव्हारवरनं प्रवास करून इथपर्यंत येणं आणि तालुक्यामध्ये आल्यानंतर वाडेकरांचा तुम्हाला सपोर्ट, याबद्दल काय म्हणाल? चांगलं नियोजन आहे आणि वाड्यामध्ये टुर्नामेंट खेळणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. खेळायला पण मजा येते, पब्लिक असते बघायला, ग्राउंडचं पण चांगलं सजवलेलं असतं. चांगलं वाटतं टुर्नामेंट खेळायला वाडा तालुक्यात. स्टॉपला कसेल. मॅच चालू आहे मुजीब. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओटो सुरज सर, थँक्यू. भोग्या गोलंदाज तयार. वाईट बॉल पडतोय. 1 रन चिंचगडच्या खात्यात आली. 41 वरनं 42 धावसंख्या झाली. या ओव्हरला जर 15 ते 20 धावा आल्या ना, ही मॅचची गणितच सोपी होऊन जातील. बघूया सामना रंगतदार.
परफेक्ट या ठिकाणी ब्लॉक होलचा बॉल बुंद्यातील चेंडू मात्र या ठिकाणी खोदून काढलाय प्रसाद शेलारनं. आक्रमकता करावी लागेल, विकेट राखून खेळलेत म्हणजे चिंचगडकर अटॅक करणार आहेत या ओव्हरला, यात काही शंका नाहीये. या ओव्हरला कमीत कमी 2 षटकार मारण्याचा प्रयत्न त्यांचा असेल 15-16 धावा घेण्यासाठी. 36 आता 35 ची गरज आहे मला वाटतं. आणि इथे पाहिलं आपण 1 धाव पूर्ण होते. चांगली बॉलिंग केली आहे जय पाटील, मोठे फटके मारू दिले नाहीयेत. अगदी बघितलं आपण तर 3 ओव्हर 2 बॉल झालेले आहेत. यापुढे सर्व सामने 4 षटकांचे असतील. हा बॉल सुरेख मतभेद, गोलंदाज निर्धाव डॉट बॉल. सामना रंगतदार आहे. 44 धावा झाल्या करायच्यात विजयाकरिता. 34 धावा. सामन्याची रंगत वाढलेली आहे. आजरो रॉकेट षटकार, रॉकेट ला जवाब. थँक यू. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मात्र जय पाटील, मोठा फटका जरूर आलाय. बघा 6 धावा एका बॉलला येत राहतील ना, ही मॅच सोपी होईल. बॉल जातोय सीमा रेषेकडे, कॅच. यो या एक कमान. पाणी व्यवस्था या स्पर्धेला संदीपजी मोकाशी यांनी मोलाचं योगदान या स्पर्धेला केलेलं आहे. अगदी बघितलं आपण तर मॅच कडे पुन्हा आपण जातोय. 50 धावा झालेल्या आहेत. 50 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी इथे बघितलं आपण तर सावली क्रिएशन लाईव्ह पाहतायत. अगदी जवळ आमच्या कल्पेची गोतारणे आहेत आणि स्कोर आहे 28-7. अगदी बघितलं आपण तर ब्लूइश स्क्रीन आहे. ज्या पद्धती प्रोफेशनल आपण बघितलं आपण तर खूप चांगलं लाईव्ह क्लिअरेशन आहे. जर ते येलो मध्ये राहिले रन आणि बॉल्स तर खूप चांगलं वाटेल. गोलंदाज तयार. आहा, या ठिकाणी विकेट, मोमेंटेबल विकेट. राहुल आयरे स्वस्त्यात बाद. या एक कमान. जय पाटीलनं 9 धावा खर्च करताना खूप चांगली बॉलिंग केली. 1 षटकार जरूर खाल्ला, परंतु पुढच्या 2 बॉलमध्ये अंतिम या ओव्हरच्या 2 विकेट घेतलेल्या आहेत. प्रसाद शेलार आणि राहुल आहिरे. आता जे काही करायचंय ते मेगन पाटील आणि प्रतीक पटेलला करायचंय. ही मॅच बनवायची असेल 78 धावा करायचे, 50 झालेले आहेत. 78 वजा 50 टोटल बाकी राहते विजयासाठी 28 धावा.
बघूया पहिला आपण जरा गोलंदाज योगी तयार. एक टेरिफिक क्रिकेट कॉम्पिटिशन वाली स्पर्धा. वॉट अ मॅच. या मध्ये पहिला बॉल धाव घेण्यापर्यंत जरूर झालाय. एक धाव आली, दुसरी धाव आणि इथे सिंगल रन. एक धाव महत्वाची आहे. कुठल्याही क्षणाला 2-2, 3-3 षटकार या मैदानात लगातार ठोकले जातात. SP बिलोजी संघ या मैदानात पॉवरफुल केलेला होता. काल राज आले आणि कप्तान निखिल पाटील यांच्यावर अगदी बघितलं तर 3 षटकार लगातार ठोकले, हॅट्रिक बनवली आणि तिथे स्कोर वाढला. क्रिकेट आहे, कधी मॅच बदलते या मैदानात. आणि इथे व्हाईट बॉल बघितला आपण तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जसे जसे षटकार बसत जातील ना मॅचची ओढ वाढेल. किती मारायचे एक पेक्षा येणाऱ्या बॉलवर षटकार ठोकायचा आहे हे मनामध्ये असलं पाहिजे. आणि हा बॉल भिवंडी ग्रामीणची पॉवर योगेश पाटील. मिस टाइमिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. आशिष पाटीलला धोका जरूर आहे. योगेश पाटीलनं झेल टिपलाय. लगातार 2 विकेट. सामना टीट फॉर टॅट. अकलोलीकरांची पॉवर. जय नांगरे बॅटिंग स्टांजवर तयार आहे. 78 धावांचं लक्ष असताना 52 धावा आतापर्यंत पोहोचलाय. 3 बॉल शेवटच्या अंतिम या इनिंग मधील मॅच मधील बाकी राहत आहेत. अंतिम षटक आता योगेश पाटील. षटकार येईल का. चांगला बॉल. बॉलला ज्या पद्धतीने उचलून दिली एक चांगल्या अचूक टप्प्यावर ठेवतायत. अनुभव आपला पूर्णपणे पणाला लावतायत. अगदी मागच्या 22 वर्षापासून क्रिकेटचा अनुभव आहे. निवृत्ती पाटील वाडा यांच्यासोबत अनेक स्पर्धा योगेश पाटील योगी खेळलेले आहेत. आणि इथे मात्र कॅच विकेट. थँक्यू. या ठिकाणी पाहत आहे लेफ्ट हँड बॅटर बॅटिंग करिता आलेले आहेत दिनेश. आणि इथं पुन्हा एकदा पाहिलं आपण तर खूप चांगली बॉलिंग योगेश पाटीलकडनं हाताळली गेली. मॅच जिंकली आहे, खेचली आहे. जय पाटीलनं जे षटक टाकलं ना तिथं मॅच टर्न झाली. योगेश पाटीलला खूप चांगली धावसंख्या 28 राहिली, परंतु त्या षटकात त्याने 4 विकेट घेतलेले आहेत. सुपर बॉलिंग केली योगेश पाटीलनं. बॅटिंग करताना सुद्धा बघितलं आपण तर 3 विकेट अंतिम षटकामध्ये. त्यानंतर बॅटिंग करताना एक षटकार, 8 धावांची इनिंग. त्याचबरोबर बघितलं आपण तर जय पाटीलनं बॅटिंग करताना 3 चौकार लगावले. बॉलिंग करताना जय पाटीलनं सुद्धा 2 विकेट घेतलेले आहेत. त्याचबरोबर स्वप्नील ज्यांनी लगावले होते 3 षटकार. त्याचबरोबर पंकज पाटील 2 षटकार. म्हणजे प्रति बॅटर यतीन पाटीलच्या बॅटमधनं 1 षटकार.